ड्राय माउथ म्हणजे ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या तोंडामध्ये जी थुंकी निर्माण होते, त्याचा प्रमाण कमी होतो किंवा अ, अ, बऱ्यापैकी म्हणजे क्वांटिटी कमी होते, प्रमाण कमी होतो किंवा मग जे थुंकी गोळा करण्याचं किंवा सिक्रिशन्स जे असतात ते अल्टर्ड असतात. तर आपल्या तोंडात एक असं ग्लँड असतो, त्याला सलायव्हरी ग्लँड म्हणतात. तर तो ग्लँड जो असतो तो हा निर्माण करण्याचं म्हणजे थुंकी बनवण्याचं काम करत असतो. तर थुंकी बनवण्याचं काम करत असताना हा जो ग्लँड असतो त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल, तर थुंकी निर्माण होण्याचं प्रमाणच कमी होतं. तर अशा कंडिशनमध्ये जर ओव्हरऑल एक ड्रायनेस किंवा असा कोरडापणा तोंडात जाणवतो, तर त्याला आपण ड्राय माउथ म्हणतो. ही एक बऱ्यापैकी अशी कंडिशन आहे जी पेशंटना स्वतःहून लक्षात येत असते. तर तेथील वेळेवर डील करणं आणि त्याचा बेसिक कॉज फाइंड आउट करणं हे महत्वाचं आहे. ड्राय माउथ हे बेसिकली म्हणजे तुमचा चिकटपणा, तोंडात चिकटपणा जाणवणे किंवा एकदम कोरडापणा जाणवणे, सारखंच कोरड पडल्यासारखं वाटणे, कीडचं प्रमाण जास्त आहे तोंडात, गम्स ओव्हरऑल ड्राय आहेत आणि बऱ्याच वेळा अल्सरचं प्रमाण जास्त असतो. रेडनेस खूप असतं तोंडात सगळीकडे ओव्हरऑल गम्समध्ये, हिरड्यांमध्ये आजूबाजूला जे ऑर्गन्स आहेत तिथे बऱ्यापैकी रेडनेस असतो. प्लस जी आपली जीभ आहे, त्याच्यावरती पण थोडेसे ड्रायनेसमुळे एक वेगळा स्ट्रक्चर फॉर्म होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात येतं, की आपलं ड्राय माउथ आहे का? ड्राय माउथ ह्याचं कारण बऱ्यापैकी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक पेशंटमध्ये वेगळे कारण दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे अँटीहिस्टामिनिक किंवा अँटी डिप्रेसंट, अँटी अँक्साइटी ड्रग्स घेतात. ह्या ज्या मेडिसिन्स आहेत किंवा रेडिएशन थेरपी ज्यांचं कॅन्सर ट्रीटमेंट झालेले असतात. रेडिएशन थेरपीमध्ये ह्या ड्रग्स यूज केले जातात. तर त्या मेडिकेशनचा डायरेक्ट इफेक्ट सलाइव्हावर असतो. तर त्या कंडिशन्समध्ये ड्राय माउथ हा खूप कॉमनली दिसून येतो. दुसरी गोष्ट ड्राय माउथचा दुसरा इफेक्ट दिसून येतो जेव्हा सलाइव्हरी ग्लँडचा काही डिसीज आहे. तिसरी गोष्ट जर ओव्हरऑल पाण्याचा इंटेक कमी असेल, डिहायड्रेशन बऱ्यापैकी कॉमनली दिसून येत असेल, तर अशा कंडिशनमध्ये पण ड्राय माउथ हा खूप कॉमनली दिसून येतो. लहानपणापासनं जर काही डिसीजेस असतील, ऑटोइम्यून डिसीजेस असतील, तर अशा कंडिशन्समध्ये ड्राय माउथ असतो. प्लस जे डायबेटिक पेशंट्स असतात, ज्यांचं इन जनरल इन्सुलिन लेव्हल थोडंसं ऑल्टर्ड असतं, तर तशा कंडिशनमध्ये पण ड्राय माउथ हे खूप कॉमनली दिसून येतं. ड्राय माउथ असल्याने सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो सलाइव्हा आहे, जो लुब्रिकेशनचं काम करणार आहे, तो कमी पडत आहे. त्याच्यामुळे जे आहे, त्याचं जे पचन होण्यासाठी सलाइव्हाचा सगळ्यात महत्त्वाचा काम असतो. तर अन्न पचवण्यासाठी जे एन्झाईम्स वगैरे सलाइव्हामध्ये मिसळून मग अन्न पचन होतं आपलं, तर ते ऑल्टर होतं. त्याच्यामुळे पोटाचे वगैरे पण अल्सर्स बऱ्यापैकी दिसून येतात. दुसरी गोष्ट दातांमध्ये ओव्हरऑल जेवण वगैरे अडकलेलं असेल किंवा जेवण चिटकून राहतं, ते वॉश आउट करण्याचं काम हे सलाइव्हाचं असतं. म्हणजे जी आपली लाळ गळते, थुंकी असते त्याचं असतं. तर ते व्यवस्थित न झाल्यामुळे कीड लागण्याचं ओव्हरऑल प्रमाण जास्त असतं. प्लस हिरड्यांच्या आजूबाजूला जे सलाइव्हाचं एक कंटिन्युअस सर्क्युलेशन चालू असतं, ते कमी पडल्यामुळे हिरड्यांमध्ये ड्रायनेस असणं, प्लस कॅल्क्युलस प्लाक डिपॉझिट्स जास्त राहणं, हे खूप कॉमनली दिसून येतं. तर अशा ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अल्सरचं म्हणजे जे ओरल अल्सर्स म्हणतो आपण, तर त्या अल्सर्सचा प्रमाण पण हा बऱ्यापैकी जास्त असतो जेव्हा ड्राय माउथ अशी कंडिशन असते. ड्राय माउथचं बेसिकली ट्रीटमेंट हे कॉज वर असते. तर सगळ्यात आधी आपल्याला कॉज फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं, की मेन कॉज काय आहे?
ड्राय माउथ हे कशामुळे होत आहे, हे फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्याच व्यतिरिक्त जर ती मेडिकेशनमुळे जर असेल, तर ती मेडिकेशन काही अल्टर करू शकतो का? जर डिहायड्रेशनमुळे असेल, पाण्याचा इंटेक कमी असल्यामुळे असेल, तर पाण्याचा इंटेक आपण वाढवू शकतो. दुसरी गोष्ट जर बाकी सलायव्हरी डिसीजेस काही असेल, तर ते ट्रीट करणं गरजेचं असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक लॉजेंजेस वगैरे असतात, जे च्युएबल टॅबलेट्स असतात, चघळण्यासाठी जे टॅबलेट्स देतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडतो. आणि खूप रेअर केसेसमध्ये आपल्याला आर्टिफिशियल सलायव्हरी सप्लिमेंट्स वगैरे ॲड करावे लागतात. पण युजुअली पाण्याचा इंटेक वाढवून लॉजेंजेसमध्ये किंवा मेडिकेशन काही अल्टर करून ड्राय माउथ हा व्यवस्थित ट्रीट करता येतो. ड्राय माउथ हे टाळणं बऱ्यापैकी शक्य आहे. पण जर मेडिकेशन ते आता तेच जर अ, कशामुळे ड्राय माउथ आहे हे जर माहिती असेल, तर ते टाळणं 100% पॉसिबल आहे. पण त्याचा कॉज फाइंड आउट करणं हे मेन आहे. तर जर आपल्याला माहिती असेल, की आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे आता समज मेडिकेशनमध्ये, तर ही मेडिकेशन चालू झाल्यानंतर आपल्याला ड्राय माउथ होत आहे, तर ऑफकोर्स आपण मेडिकेशन चेंज करून त्याला ओव्हरकम करू शकतो. कोणत्या-कोणत्या मेडिकेशन्स असे असतात जे अनअव्हॉइडेबल आहेत. तर अशा कंडिशन्समध्ये मग त्यांना आपण सलाईव्हा जनरेट होण्यासाठी आर्टिफिशियल मीडियम पण क्रिएट करू शकतो. आणि ॲट द सेम टाईम इन जनरल ओव्हरऑल पाण्याचा इंटेक वाढवणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. पाण्याचा जर इंटेक आपण व्यवस्थित वाढवला आणि फ्रुट्सचा आणि व्हेजिटेबल्सचा प्रमाण जर जास्त व्यवस्थित ठेवला डायटमध्ये, तर ड्राय माउथ हे टाळणं बऱ्यापैकी शक्य आहे. हो, ड्राय माउथमध्ये स्पीच हा जेवढा फ्लुएंटली येतो, तेवढा फ्लुएंटली येत नाही. आणि त्याच्यामुळे असं एक ब्लड किंवा एक स्टिकीनेस असतो तोंडामध्ये. त्याच्यामुळे स्पीच हा थोडासा ब्लर्ड असतो आणि थोडासा डिलेड पण होऊ शकतो. कारण टंगची जेवढी मूव्हमेंट इझिली आणि लुब्रिकेशनमुळे होत असते, ती थोडीशी रिस्ट्रिक्ट होत असते. कारण ओव्हरऑल अल्सर्स पण असतात, त्याच्यामुळे पेन बऱ्यापैकी असतं. तर अशामुळे स्पीच बऱ्यापैकी अल्टर्ड होऊ शकतं, पण प्रत्येक पेशंटमध्ये होतंच असं नसतं. ॲट द सेम टाईम जेवताना अन्न गिळण्याचा बऱ्यापैकी लोकांना त्रास होतो ड्राय माउथमध्ये. तर हे पण हे अल्टर करू शकतो म्हणजे बेसिकली विथ द प्रॉपर थिंग्स इन प्लेस.